मग आम्हाला पाण्याशी भेदभाव केलेत आम्ही ग्रामपंचायतला गेला, तिथं उपोषण ठेवल्या. मग तेही काय केलेत, आम्हाला आमच्या विरोध चाललेत म्हणून आम्हाला ते पक्क डाव धरलेत. आम्ही झेंडा पण जयंती पण केल्या, आम्ही झेंडे लावल्या. मग त्याला आमचं बरं वाटलं नाही, ते धरून आम्हाला धरून पडून काढले. इतक्या दिवस जयंती झाली होती, आम्ही कलेक्टर ऑफिसला जाऊन तिकडून घेऊन येऊन आम्ही झेंडा इथं ग्रामपंचायतला केल्या. ते ग्रामपंचायतला कस का झेंडा केला, संपूर्ण डाव धरून आम्हाला त्या दिवशी बडून काढले. तर आता आपण हा व्हिडिओ पाहिला, हा आहे माष्टी, तालुका धर्माबाद, जिल्हा नांदेड या ठिकाणचा. तर या ठिकाणच्या ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की त्या ठिकाणी स्वातंत्र्यानंतर प्रथमच 24 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली होती. परंतु काही लोकांच्या पोटात दुखत होतं की ही जयंती साजरी होऊ नये गावातल्या. बरं, तर 24 एप्रिल नंतर बराच कालावधी लोटला गेला. त्या कालावधीमध्ये 1-2 घटना अशा घडल्या की त्यामुळे गावातल्या काही गावगुंड लोकांनी आंबेडकरवादी वस्तीवर हल्ला केला. झेंडा रोवण्याच्या कारणावरून ही घटना घडलेली आहे. दोन्हीकडून हे क्रॉस कंप्लेंट झाला, यांनी यांच्यावर दाखल केला, यांनी यांच्यावर दाखल केला. पण ही जी घटना घडली याच्या मागे पार्श्वभूमी अजून वेगळी आहे की गावातील लोकांनी आंबेडकरवादी वस्तीवर बहिष्कार टाकला, बौद्ध वस्तीवर बहिष्कार टाकला. त्यांचं पाणी, त्यांचं अन्न, त्यांचं भाजीपाला ह्या सर्व गोष्टी बंद करण्यात आल्या. तर ही स्वातंत्र्यानंतर भारत देशामध्ये जर अशा घटना घडत असेल तर ही फारच म्हणजे खूप निषेधार्थ गोष्ट आहे, खूप निंदनीय गोष्ट आहे. जर देशाला स्वातंत्र्य होऊन 80 वर्ष होत असतील आणि त्यानंतर जर असे बहिष्कार टाकण्याचे प्रकरण होत असतील तर हे कितपत योग्य आहे? आम्ही चाललोय कुठं? आम्ही जगाला सांगतो की आम्ही डिजिटल युगामध्ये आहोत, आम्ही AI च्या जमान्यात आहोत आणि इथे माणूसच माणसावर बहिष्कार टाकत आहे. ही अत्यंत निषेधार्थ गोष्ट आहे, अत्यंत निंदनीय गोष्ट आहे. तरी सरकारने याचा सर्व गोष्टीचा तळाशी जाऊन शोध घेऊन योग्य ती कारवाई करावी. अगोदरच 30 एप्रिलला वाढोणा तालुका, सेनगाव, जिल्हा हिंगोली या ठिकाणी बुद्ध मूर्तीची विटंबना झाली. फक्त विटंबना झाली नाही तर त्या बुद्ध मूर्तीची तोडफोड केली, तोडफोड करून विटंबना करण्यात आली. म्हणजे हे अशा सलग एकामागे एक अन्यायकारक घटना घडत आहेत आणि हे टार्गेट फक्त आंबेडकरवादी, जे बुद्धाला मानणारे, जे बाबासाहेबाला मानणारे लोक आहेत त्यांनाच केलं जात आहे, एकंदरीत असं दिसत आहे.